पकडावा, जणू काही अतिरेक्याचा पुतळा काढावा, खंडोजी खोपड्याचा पुतळा काढावा, किंबहुना स्वराज्यावरती चालून आलेल्या चंद्रराव मोऱ्याचा पुतळा काढावा, अशा पद्धतीने दादोजींचा पुतळा काढण्यात आलेला आहे। आणि ज्या शिवाजी महाराजांचे ते गुरु होते नव्हते हे इतिहास संशोधक आणि त्यांचा विषय, राजकारण्यांचा विषय नाही, पण संभाजी ब्रिगेडचे गुरु अडचणीत आल्यामुळे मला वाटतं हा आता फाटा फोडण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्यांचा पुतळा काढावा किंवा अतिरेक्याचा पुतळा काढावा अशा पद्धतीने महापालिकेची कारवाई अंधारात का केली, काळोखात का केली? म्हणजेच तुम्हाला कुठेतरी सलतंय। आणि अशी जर का कारवाई करायची असतील तर पुण्यामध्ये अनेक अशी अनधिकृत बांधकामं आम्ही दाखवतो, त्याच्यावरती हातोडा मारा। पुन्हा एकदा सांगतो, लवासा सुद्धा अनधिकृतच आहे, त्याच्यावरती अजून ते अधिकृत केलं नाही केलं त्याच्यावरती हातोडा मारत नाही लोक। पुतळा पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न केला जाणार का? पुतळा तर पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न करूच, पण पहिली गोष्ट या सरकारच्या अघोरी कृत्याचा निषेध हा सगळ्या थरातून झालाच पाहिजे। दरम्यान दादोजींचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ उद्या पुणे शहर आणि जिल्हा बंदीचं देखील आवाहन केलंय शिवसेनेनं। बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे बंदचं हे आवाहन केलंय। उद्या पुणे जिल्हा बंद शिवसेनेने जाहीर केलेला आणि त्या पुणे बंदमध्ये ज्यांना हा प्रकार ही घटना आतताईपणाची वाटते ते सगळेजण त्याच्यात सहभागी होतील। आणि पुन्हा एकदा सांगतो की एखाद्या टोळक्याच्या मागणीमुळे जर का अशा गोष्टी व्हायला लागल्या तर ते योग्य नाही। संभाजी ब्रिगेडचे गुरु राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेले आहेत, कांदा महागतोय, शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणून त्यांची झालेली अडचण आम्ही समजू शकतो, पण त्याच्यावरनं लोकांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून हा त्यांचा नेहमीच आढावा आहे। आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जातोय, आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत,